हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. आज आपण आलो आहोत चार ठाणे ते. हे इसवी सन 9व्या शतकामध्ये जवळपास या चारुदत्त राजांनी हे बांधलेलं आहेत. आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्या जिंतूर तालुक्यामध्ये आपलं हे चार ठाण गाव आहे. हे बघू शकतो. हे बारो पावसाळ्यामध्ये पूर्ण हे बारो भरलेलं असतात. हे आमच्या आजसोबत आमचे 10वीचे बॅचचे तातूसाहेब चंद, रामदास, आमचे बारशाप्पा आणि हे मंडळी साहेब आलेले आहेत. हे बघा हे त्यावेळेस आज इसवी सन पूर्वच्या 9व्या शतकामध्ये हे बांधलेलं आहे. आणि हे मंदिर इकडे ह्या साईडला आहे. हे पूर्ण इथं मंदिर आहे. ह्या गावामध्ये 365 मंदिर जवळपास होते. त्या 365 मंदिरापैकी फक्त आज फक्त इथे 30-35 मंदिरं अस्तित्वात आहेत. ते पण मोडकळीस आलेले आहेत. हे गोकुळेश्वर बारो म्हणून प्रसिद्ध आहे. आता इथे एक मूर्ती लावली, याच्यावरचं नक्षीकाम. आपण आत्ता जामखेडमध्ये पण शिवमंदिर बघितलं, जामखेड आंबडमध्ये, त्याच पद्धती ह्या काळातलं हे मंदिर आहे. पूर्ण टीम घेऊन आलो ना आम्ही बघायला. कसं वाटतंय? प्राचीन मंदिर आहे. प्राचीन मंदिर कसं वाटतंय? कसं आहे? एक नंबर आहे. आपल्या जवळ असं एवढे मोठं ऐतिहासिककालीन म्हणजे मंदिर आहे, गड किल्ले आहे, पण आपण जात नाही, वेळ मिळत नाही किंवा आपल्याला कोणी सांगत नाही. आपण हे आपला एक ठेवा. हे बघा हे नागाचं चिन्ह कसं बनवलेलं आहे. नाग आहे कसं काळ काढलेलं. राधांना बघा नाग, बघा नाग का हे बघा पाण्यात पण आहे. हे हां आतमध्ये आहे म्हणते कुठेतरी. तो पलीकडे तो तोंड काढतो बघा. तो याला हे खाली गेला. त्या कागदावर मी गेलाय. महादेवाचं आहे ना ते. भारी. हे अशा पद्धतीने हे इथे पूर्ण हे बांधकाम झालेलं आहे. हे बारो आहे. हे सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन चालुक्यकालीन हे बांधकाम आहे. आज आमची नवीन टीम सगळी टीम घेऊन आलो आहे. बारोमध्ये आज सध्या पाणी आहे आणि घाण पण थोडी साफसफाई व्हायला पाहिजे. पुरातत्व विभागाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, भारतीय पुरातत्व विभागाने. कारण की ह्या पुरातत्व विभागाने जर याच्याकडे लक्ष दिलं, आपल्याकडे पर्यटन म्हणून खूप मोठं आणि व्यवस्थापन उद्योगधंदा पण चालू शकतो. पण आपला एक दुर्भाग्य म्हणता येईल, आहे की नाही? हो. कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला कसं वाटलंय? सुंदर, अतिशय सुंदर. इतक्या जवळ असून तुम्ही बघितलं का कधी? शोकांतिक आहे की नाही, आपलं कोणी सांगत नाही. नक्कीच नक्कीच. आणि हे आम्हाला माहिती झालं की आम्ही फिरतो म्हणून माहिती झालं आहे. अशाच आपल्या भोकरदनला पण आणव्याला प्राचीन शिवमंदिर आहे. जामखेडला पण शिवमंदिर आहे. परत आणखीन जालना निरशेवलीला ओटेश्वर शिवमंदिर आहे. असे भरपूर जामवंत आहे. पण हे असे प्राचीन, ते जामवंत वगैरे पण नाही, प्राचीन मंदिर असे भरपूर आहे. रोयलागडचा किल्ला आहेच. आज ही आमची टीम आता इथं प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी आली होती. अचानकच आमचा नियोजन झालं, त्याच्यामुळे योग आला. आम्ही सगळे ह्या चार ठाण्याला आलो आहे. आणि आमच्या निर्मल मॅडम खास मुंबईहून आलेल्या आहेत. इथे हे नंदी आहे, परत एक गणपती आहे आणि इथे पण आपलं एक शिवलिंग आहे. शिवलिंग ह्या मूर्तीवर इथे दाखवलेलं आहे. व्यवस्थित हर हर आराम चालू आहे आमचा इथं मंडळीचा. छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती ठेवली इथे, जिजाऊ वगैरे. साईडला हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. हर हर महादेव. येळकोट येळकोट सदानंदाचा. यात हे काय याचं कालासाठी बघा, इथे हे केलंय
आता ह्याचं मंदिरात थोडा जीर्णोद्धार वगैरे चालू आहे. ह्या साईडला पण एक हे बार वगैरे होते त्या साईडला. इथे हे मंदिराचे रूम आहे बघा एक. हे बघा इथे पण मूर्त्या आहे. त्या मूर्त्या आहेत जुन्या. आणि हे याचं काम करण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. गूळ जुन्या पद्धतीने गूळ वाळू ते हे हो बघितलं आहे. इथे एक मूर्त्या पाडल्या बघा अशा. काय जुनं होतं इथं काहीतरी होतं. आज ही बुरुज इथे शाबूत आहे. चला हे उकंडेश्वर शिव मंदिर आहे. आता इथे पुरातन विभागाने काम चालू केलेलं आहे. ह्या साईडला पण इथे हे पण शिवलिंग आहे. शिवलिंग नंदी नंतर हे केले वाटते ते. हर हर महादेव. हे नंतर केलं वाटतं ना वरचं काय काम. हां हां आलं. इथे पण एक रूम आहे बघा. हे शिव मंदिर आता काय अशा पद्धतीने हे बघा वरती कसं बांधकाम आहे. बघा ना इकडे बघा ना. हे बाय हे कसं काम आहे. हे काय आईचं मंदिर वाटतं. हां हे 4 ठाणा रेणुका माता मंदिर आहे. हे रेणुका माताचं मंदिर आहे. रेणुका माताचं दर्शन घ्यायला बोला ना त्याला. हे बघा रेणुका मातेचं मंदिर आहे. कसं काम आहे. वरती पण इथे काय आहे त्यांना बोला ना. रेणुका माता मंदिर आहे. ह्या अशा पद्धतीने ह्या साईडला पण असं आहे बांधकाम आहे. इथे हे लोकांची घरं पण आहे इथं. जीर्णोद्धार पण केलेले आहेत. असे आपण हे रेणुका मातेचं मंदिर बघितलं. वरती मातेचं काम आहे. वर बघा ना त्याच्यावरती कळस वगैरे असेल. हे पडलं आहे. हे बघा त्या माड्या कशा असतात. जुनं गाव आहे. आपलं हे हा स्तंभ आहे. या स्तंभाचं काम आता उत्खनन चालू आहे ना. हे बघा बनावं लागले नाही उत्खनन करतोय. घेऊ हा घेऊ ना एक मिनिट फोटो. एक व्हिडिओ घेतो फोटो घेऊ. असं अशातलं उत्खनन केलंय. त्याच्यामध्ये आपले ही तुम क्या बोल रहा है उसको नहीं सुन रहे. अभी ये पहले का है पुराना है ना. हे बघा एक शूरवीर दाखवलेले आहेत. वीरगडचं आहे चिन्ह. हे त्या 4 ठाण म्हणजे चारुदत्त नगरीची ही प्रवेशवास आहे. आज घाण पडली पूर्ण घाण झालेली आहे. इथे पुरातत्व विभागाने भारतीय पुरातत्व विभागाच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि इथे काळा कुत्रा पण आहे. पण आपले त्या काळातले जवळपास प्रवेशद्वार. इथे बारो सगळं पूर्ण दबलेलं आहे खाली. ही नदी चारुनगर. आणि हे बघा हे चालले आमच्या पुढे. चीज बघा किती वर्षाची. पण त्या काळातली असू शकते. त्याच काळाची म्हणायची. ही नदी कोणती आहे मामो. ही नदी कोणती आहे. या नदीचं नाव का नदीचं. हा इकडे आता आपण नरसिंह मंदिराकडे आलो. इथे 9व्या शतकातलं जवळपास आणि जैन मंदिर पण आहे. अशा ह्या 4 ठाणमध्ये अनेक मंदिरं आहे. पण आज ते दबलेले आहेत पडलेले आहेत. त्याच्याकडे आपल्या शासनाचं
पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालेलं आहे. पण आज आम्ही धावते पळत ह्या मंदिरात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भेट दिली त्याच्या पद्धतीने आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असेच ऐतिहासिक व्हिडिओ मंदिर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा परिसर, हे मंदिर, हे बघा, ह्या इकडे हा रस्ता आहे, ही मूर्ती, ही नदी इकडं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. शिवबाराची मूर्ती बसवली नवीन. ओम नमः शिवाय. हे असे याच्यावरती नक्षीकाम आहे. जा ना. हे आपलं शिवलिंग. ओम नमः शिवाय. हे कोणतं नरसिंह मंदिर आहे का? कोणतं शिवलिंग मंदिर? आणि ते हे ते शिवलिंग आहे, ते पण शिवलिंग आहे.